नमस्कार मित्रांनो, मी राम लोकरे आणि तुम्ही पाहत आहात टेक विथ राम. आजच्या लेक्चरमध्ये आपण माय स्क्वेअर इन्स्टॉलेशन स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. जर तुम्ही बिगिनर असाल आणि डेटाबेस, बॅकएंड, डेटा इंजिनिअरिंग, डेटा अनालिटिक्स यामध्ये करिअर करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे. सर्वप्रथम आपण समजून घेऊया माय स्क्वेअर म्हणजे काय. माय स्क्वेअर हा एक डेटाबेस सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर, मॅनेज, रिट्राईव्ह करू शकतो. तर उदाहरण पाहायचं म्हटलं तर एखाद्या कॉलेजमध्ये स्टुडंटची माहिती असते, जसे मार्क, फीज आणि डिटेल, किंवा एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉई रेकॉर्ड स्टोअर करण्याची गरज असते, त्यासाठी आपण डेटाबेस वापरला जातो. आता आपण पाहणार आहोत इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी करायची. त्याकरता आपल्याला जावं लागेल ब्राउझरवर. ओके, ब्राउझर ओपन करावे लागेल आणि सर्च करा मायस्क्वेअर इन्स्टॉलर किंवा मायस्क्वेअर. त्यानंतर तुम्ही मायस्क्वेअर कम्युनिटीला क्लिक करू शकता. चला तर आपण मायस्क्वेअर कम्युनिटी या पेजवर आलो आहोत. आपल्याला मायस्क्वेअर इन्स्टॉलर फॉर विंडो साठी पेज ओपन झाला आहे. तरी आपण इथं गो टू डाउनलोड पेजला क्लिक करणार आहोत. त्यानंतर लेटेस्ट व्हर्जन आपण पाहू शकता, मायस्क्वेअर इन्स्टॉलर 8.0.46 हे सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे. आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, मायस्क्वेअर इन्स्टॉलर वेब कम्युनिटी करता आणि मायस्क्वेअर इन्स्टॉलर कम्युनिटी करता. तर आपल्याला मायस्क्वेअर इन्स्टॉलर कम्युनिटी हे व्हर्जन हवं आहे. त्याकरता मी डाउनलोड या बटनवर क्लिक करेन. त्यानंतर आपल्याकडे अजून एक पेज ओपन झालेले दिसेल, लॉग इन आणि साइन अप. लॉग इन आणि साइन अप न करता तुम्ही थँक्स फॉर जस्ट फॉर डाउनलोड येथे क्लिक करा. त्यानंतर तुम्ही मायस्क्वेअर डाउनलोडला टाकू शकता. तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही आपलं मायस्क्वेअर डाउनलोडला पडलं आहे. इन्स्टॉलर कम्युनिटीवर क्लिक केलो आहे. चला तर आता आपण मायस्क्वेअर इन्स्टॉलर सेटअप मध्ये आलो आहे. आपल्याकडे सेटअप टाईप असे 4 आहेत, सर्व्हर ओनली, क्लायंट ओनली आणि फुल आणि कस्टम. यामध्ये सर्व्हर ओनली मध्ये फक्त मायस्क्वेअर सर्व्हर प्रोडक्ट इन्स्टॉल करायचं असेल तर आपण सर्व्हर ओनली ला क्लिक करून पुढे नेक्स्ट बटन करून जाऊ शकता. जर आपल्याला फक्त मायस्क्वेअर क्लायंट प्रोडक्ट विदाउट एनी सर्व्हर डाउनलोड करायचं असेल तर फक्त आपलं मायस्क्वेअर क्लायंट प्रोडक्ट डाउनलोड होईल. फुल म्हणजे ऑल इन्क्लूड मायस्क्वेअर प्रोडक्ट आणि त्याचे फीचर्स यासोबत ते इन्स्टॉल करेल. तर मला कस्टम, कारण मी ठरवणार आणि सिलेक्ट करणार कोणते प्रोडक्ट मला इन्स्टॉल करायचे आहे माझ्या सिस्टममध्ये. तर मी कस्टम याच्यावर क्लिक करेन. त्यानंतर नेक्स्ट इथे पाहू शकता आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल, मायस्क्वेअर सर्व्हर, त्याचे ॲप्लिकेशन आणि त्याचे डॉक्युमेंटेशन. तर मी प्लस या बटनवर क्लिक करेन, मायस्क्वेअर सर्व्हर, त्याच्यानंतर प्लस बटन. तर मायस्क्वेअर सर्व्हर 8.0.46 येथे मी सिलेक्ट करून जे प्रोडक्ट आपण इन्स्टॉल करणार आहे इकडे चूज करण्याकरता आपल्याला क्लिक करावे लागेल. मी इथे चूज केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की प्रोडक्ट आपण इन्स्टॉल करण्याकरता इकडे सिलेक्ट केला आहे. त्यानंतर हे झालं. आता मी ॲप्लिकेशन याच्यावर चूज करेन. आपल्याकडं ॲप्लिकेशनमध्ये वर्क बेंच आहे, सेल आहे, राउटर आहे. तर मी वर्क बेंच हवा आहे मला, तर मी त्याला आपल्या प्रोडक्ट लिस्टमध्ये घेईन. त्याच्यानंतर सेल हवे असेल तर सेलला पण मी प्रोडक्ट लिस्टमध्ये घेईन. राउटर नको नेक्स्ट टाइम. तर डॉक्युमेंटेशन आणि त्याचे एक्झाम्पल. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डॉक्युमेंटेशन घेऊ शकता, मला याची गरज नाही. तर मी हे डायरेक्ट नेक्स्ट बटनला क्लिक करेन. तर इथं आपण एक्झिक्यूट केल्यानंतर मायस्क्वेअर सर्व्हर, मायस्क्वेअर वर्कबेंच आणि मायस्क्वेअर सेल
हे प्रोडक्ट इन्स्टॉल होतील. तर चला आपण एक्झिक्यूट करूया. तुम्ही पाहू शकता इन्स्टॉलेशन चालू स्टार्ट झाले आहे MySQL सर्व्हर 8.0.46 चे. आणि इथे तुम्ही प्रोग्रेस पण पाहू शकता, इथे स्टेटस पाहू शकता. चला तर तुम्ही पाहू शकता MySQL सर्व्हर वर्कबेंच इन सेल हे प्रोडक्ट आपले 3 कम्प्लिटली इन्स्टॉलेशन झाले आहेत. तर मी नेक्स्ट बटनवर क्लिक करेन. ओके, आपल्याला कॉन्फिगरेशन करायचं आहे. तर मी ओके, MySQL सर्व्हर रेडी आहे कॉन्फिगर करण्याकरता. तर मी नेक्स्ट बटनला क्लिक करेन. इथे टाईप आणि नेटवर्किंग आपल्याकडे इथे आपल्याला पोर्ट मिळेल. TCP आणि IP हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही इथे पोर्ट जाऊन चेंजही करू शकता. तर मी बाय डिफॉल्ट पोर्ट आपल्याकडे हे असल्यामुळे मी हेच ठेवेन. तर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही जाऊन चेंज करू शकता. त्यानंतर मी नेक्स्ट बटन क्लिक करेन. आपल्याकडे ऑथेंटिकेशन मेथड 2 आहेत. जर आपल्याला सिक्युरिटी पर्पज स्ट्रॉंग ऑथेंटिकेशन हवं असेल तर MySQL आपल्याला रिकमेंडेड हे फर्स्टवाला करेल. जर आपल्याला लिगसी ऑथेंटिकेशन हवं असेल तर आपण या थ्रू पण जाऊ शकतो. त्यानंतर मी नेक्स्ट बटनवर क्लिक करेन. इथे तुमचा पासवर्ड तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर रिपीट करायचा आहे तोच पासवर्ड. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बटन. त्यानंतर नेक्स्ट बटन नेक्स्ट करू शकता. पुन्हा तुम्ही कॉन्फिगरेशन अप्लाय करण्याकरता एक्झिक्यूट करू शकता. तर आपल्याला रायटिंग कॉन्फिगरेशन फाईल, अपडेटिंग विंडो फायरवॉल रूल्स, ॲडजस्टिंग विंडोज सर्व्हिस हे तुम्ही वाचू शकता. त्या गोष्टी मिळून जाताना फिनिश या बटनवर क्लिक करूया. चला आपण तेच मेथड करून पाहूया. CMD थ्रू रन कसा करायचा. ओके, तर आता मला इथे लॉग इन करावं लागेल. मी जे माझ्या इन्स्टॉलेशन मध्ये पासवर्ड सेट केला आहे तो इथे मला द्यावं लागेल. MySQL -u म्हणजे युजर, root -p